जेव्हा आपल्या घरात कोणाचा तरी मृत्यू होतो तेव्हा अनेक जण आपल्याला सांगतात, मृत व्यक्तीची अस्थी गंगेत विसर्जित करा. पण कधी विचार केला आहे का, गंगेला एवढं पवित्र स्थान का दिलं जातं? सूर्यवंशात एक पराक्रमी राजा होऊन गेला, राजा भगीरथ. एकदा त्याच्या पित्यानं त्याला सांगितलं की त्यांचे 60,000 पूर्वज कपिल मुनींच्या श्रापामुळे राखेत परिवर्तित झाले होते. कारण काय? त्या पूर्वजांनी एका महान ऋषीचा घोर अपमान केला होता. त्या श्रापामुळे त्यांचे आत्मे पृथ्वी लोकावर अडकून पडले आणि त्यांना मुक्ती मिळत नव्हती. काही काळानंतर भगीरथला एक सत्य उमगलं, गंगा माता स्वर्गलोकात वाहतात आणि जर तिचं पवित्र जल त्या पूर्वजांच्या राखेला स्पर्श झालं तर त्यांना निश्चितच मोक्ष मिळू शकतो. पण एक मोठी अडचण होती, गंगा त्यावेळी पृथ्वीवरच नव्हत्या. म्हणून भगीरथने गंगा मातेला पृथ्वीवर आणण्यासाठी ब्रह्मदेवांची घोर तपश्चर्या सुरू केली. अनेक वर्षांच्या कठोर साधनेनंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी भगीरथची विनंती मान्य केली. पण इथेच दुसरी अडचण उभी राहिली. गंगेचा प्रवाह इतका प्रचंड होता की पृथ्वी तो सहन करू शकत नव्हती. हा प्रवाह नियंत्रित करण्याची शक्ती फक्त महादेवांकडेच होती. म्हणून ब्रह्मदेवांनी भगीरथला महादेवांची तपश्चर्या करण्यास सांगितलं. भगीरथने पुन्हा कठोर तपश्चर्या केली. अखेर महादेव प्रसन्न झाले. त्यांनी गंगा मातेला आपल्या जटांमध्ये धारण केलं आणि मग तिला पृथ्वीवर शांत संयमित स्वरूपात प्रवाहित केलं आणि त्या पवित्र जलाच्या स्पर्शानं भगीरथच्या 60,000 पूर्वजांना अंततः मुक्ती प्राप्त झाली. म्हणूनच गंगा फक्त एक नदी नाही, ती आहे मोक्ष, शुद्धी आणि उद्धाराचं प्रतीक.